महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मंत्र्यांची 45 मिनिट चर्चा। 10 दिवसांमध्ये अमित शहा सकारात्मक निर्णय देणार। 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावरती शहा सकारात्मक। नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी, तर कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येईल यावरही चर्चा सुरू। फडणवीसांची ही माहिती। शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा, तर राष्ट्रवादीने पुण्याची जागा मागितली। दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडवू। विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे वक्तव्य। विधान परिषदेच्या जागा वाटपाचा विषय 2 दिवसांमध्ये संपणार। फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल। जागा वाटपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे वक्तव्य। अमित शहांकडे विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली आहे। सकारात्मक निर्णय होईल। बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। दिल्लीत अमित शहा आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा। विधान परिषदेच्या जागा महायुतीमधील अंतर्गत वाद आणि अर्थ खात्याबाबत फडणवीसांनी सुनेत्रा पवार यांचं मत शहांकडे मांडलं, अशी सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीने माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केली नाही। अर्थ खात्याची मागणी केल्यावर मी सांगेन। पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांची ही प्रतिक्रिया। दिल्लीत सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरून पत्रकारांचा प्रश्न। मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं। वळसेंना का बोलू दिलं जात नाही? दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू। पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी। विशाल अग्रवाल 22 महिन्यांनंतर जेलमधून बाहेर। जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप। अग्रवालच्या मुलानं दोघांचा बळी घेतलेला। पुण्यात 19 वर्षीयांकडून ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार। भरधाव कार ही गरवारे पुलावरून खाली कोसळली। डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल।